नमस्कार. Scholarship Guidance for Standard 5th and Standard 8th. Myself, Dr. Lata Padekar, working as a graduate teacher in Loknete Yashwantrao Chauhan, Pune Municipal Corporation's Vidyaniketan number 6, Eroda, Pune 6. या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 5वी यासाठीच्या पेपर 2 मधील इंग्रजी या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. In paper 2 there are two parts in which part 1 is English which carries 25 questions for 50 marks. Of course, each question has 2 marks. पेपर 2 मध्ये विभाग 1 मध्ये इंग्लिश या विषयाबद्दलचे 25 प्रश्न असतात आणि त्याला एकूण 50 गुण दिलेले असतात. खरं तर इंग्रजीचा अभ्यास म्हणजे आणखीन काही नाही तर लर्न and enjoy. इथे आपण लेटर्स ऑफ अल्फाबेट्स याबद्दल आज अधिक अभ्यास करणार आहोत. आता लेटर्स ऑफ अल्फाबेट्स हा भाग पाहताना व्हॉट इज लेटर? अ लेटर इज अ सिम्बॉल यूज्ड फॉर रायटिंग अ सर्टन साऊंड. आपल्या मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात ते ध्वनी जेव्हा मुद्रित केले जातात, लिहिले जातात, त्याला अक्षर असं म्हणतात. जे लिपिबद्ध केले जातात, मराठीमध्ये आपण देवनागरी लिपी म्हणतो आणि इंग्रजीमध्ये आंतरराष्ट्रीय लिपी असं म्हटलं जातं. इन इंग्लिश देर आर 26 लेटर्स यूज्ड टू राईट इंग्लिश. दे आर कॉल्ड द अल्फाबेट्स. In alphabets, there are two types of letters. One is capital. Capital म्हणजे की मोठ्या फॉर्म मध्ये लिहिलेले. English letters written in larger form are called capital letters, and English letters written in smaller form they are called small letters. आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल मुलांना, बघा कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स मी लिहिलेले आहेत. तुम्ही म्हणाल अगदी पहिली दुसरी सारखं मॅमने लिहून दाखवलंय. तर मुलांनो, हे पहिली दुसरीचाच अभ्यास आहे, परंतु त्यावर निरीक्षण करून आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि म्हणून आपल्याला कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स मधला फरक लक्षात आला पाहिजे. आता पहा बरं, इथे मी काही जोड्या कॅपिटल अँड स्मॉल लेटर्सच्या काही जोड्या मुद्दाम रंगीत केलेल्या आहेत, रंगीत दाखवलेल्या आहेत. सी, के, ओ, एस, व्ही, एक्स अँड झेड. काय दिसते बरं तुम्हाला या दोन अक्षरांमध्ये? कशा आहेत या जोड्या? दे आर सेम इन शेप्स बट डिफरंट इन साइज. त्यांचे आकार सारखे आहेत परंतु त्यांची साईज, त्यांचं वळण सारखं आहे परंतु साईज कॅपिटल लेटरची मोठी आहे, स्मॉल लेटरची छोटी आहे. आणि या अशा बरोबर एकूण 7 जोड्या आहेत, लक्षात ठेवा. आणखीन 2 वेगळ्या जोड्या मी मुद्दाम आपल्याला निदर्शनाला आणून देणार आहे. पी अँड वाय. कॅपिटल लेटर पी हा रेषेच्या वर लिहिला जातो. स्मॉल लेटर पी हा अर्धा रेषेच्या वर आणि पी ची दांडी रेषेच्या खाली. तसंच वाय बद्दलही आपण लक्षात ठेवा. आता आणखी 5 लेटर मी वेगळ्या अक्षरात दाखवले. जी, जे, पी, क्यू, वाय. काय बरं यांच्यामध्ये वेगळेपण काय यांचं? काही हुशार मुलांच्या लक्षात आलंच असेल की ही 5 अक्षरं आपण रेषेच्या अर्धी अक्षर वर आणि अर्धा भाग त्या रेषेच्या खाली लिहिला जातो. ती कोणती अक्षर आहेत ते आपण नीट लक्षात घेऊयात. आणि एवढी सगळी माहिती जर आपण नीट लक्षात ठेवली तर त्यावर आधारित आपल्याला आता प्रश्न सोडवता येणार आहेत. आता
बऱ्याचदा चित्र आणि त्यावर आधारित अक्षर असा आपल्याला पहिला प्रश्न येतो. फाइंड द पिक्चर फॉर द गिव्हन लेटर. आता बी फॉर बटरफ्लाय, टी फॉर ट्री, एफ फॉर फ्लावर, एल फॉर लायन, बी फॉर बॉल, एफ फॉर फिश हे आपण शिकलेलोच आहोत. पण प्रश्न कसा येतो ते पहा. फाइंड आउट द पिक्चर्स हुज नेम स्टार्ट्स फ्रॉम द लेटर बी. या चित्रांपैकी कोणती चित्र ही बी लेटरने सुरू होतात. पर्याय बघा. ऑप्शन्स आर बॉय अँड बॉल, फिश अँड लायन, बॉल अँड बटरफ्लाय, बॉल अँड लायन. मग आता ही सगळीच चित्र यामध्ये आहेत. नाही हं, बॉय नाहीये, दिलेलाच नाहीये बॉय पिक्चरमध्ये. पण इथे ऑप्शन नंबर 1 इतका फसवा आहे की बी ने सुरू होणारी ही दोन्ही अक्षर आहेत, पण बॉयचं चित्र आपल्याला दिलेलं नाही, म्हणून पर्याय 1 बाद होतो. फिश अँड लायन दोन्ही चित्र दिली आहेत, पण बी ने सुरू होत नाही आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 2 कट झाला. बॉल अँड बटरफ्लाय, येस, ऑल बोथ दीज बोथ पिक्चर्स आर गिवन आणि यांची सुरुवात सुद्धा बी ने होते, म्हणून पर्याय 3 हे उत्तर असू शकतं. पण तरी पर्याय 4 काय दिलाय हे आपण वाचलं पाहिजे. बॉल अँड लायन दोन्ही चित्र आहेत, परंतु यांची सुरुवात दोन्ही सुरुवात मात्र बी ने होत नाहीये, म्हणून बरोबर आपला पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे अचूक पर्याय येण्यासाठी आपण पहिले सगळे ऑप्शन्स वाचायचे आणि योग्य पर्यायाला बरोबर आपण निवडायचं आहे. आता आणखीन एक वेगळा प्रश्न कसा असतो की देर आर सेम साऊंड बट डिफरंट लेटर्स. म्हणजे उदाहरणार्थ क. क या साऊंडसाठी इंग्लिशमध्ये सी वापरला जातो, के वापरला जातो आणि क्यू वापरला जातो. बघा, कप, काइट, सेम साऊंड बट डिफरंट लेटर्स. मी तिथे अंडरलाईन केली आहे. C is denoted for क. K is also क. क्वीन मधला क आणि कॅमल मधला क. म्हणजे C, K, Q, C हे सगळे क साठी वापरले जातात. बॉल, हॉल इथे मात्र B आणि H यांचे साऊंड वेगळे आहेत, लेटर्सही वेगळे आहेत. एअर, एनिमी इथे पुन्हा साऊंड सेम पण लेटर्स आर सेम, सॉरी लेटर्स आर डिफरंट. म्हणून आपलं उत्तर इथे सुद्धा पर्याय 3 आहे की बॉल आणि हॉल हे सेम साऊंड नाही आहेत, डिफरंट लेटर्स असले तरी. आता दुसरा प्रश्न प्रकार जो आहे तो असा की काही लेटर्स आपल्याला दिलेले असतात आणि ते विखुरलेले असतात, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. मराठीतही असा प्रश्न येतो आणि इंग्लिशमध्ये पण येतो. त्यासाठी आपलं थोडं स्पेलिंग पाठांतर असलं पाहिजे मुलांनो. SLOCOH या अक्षरांपासून आपल्याला मीनिंगफुल लेटर तयार करायचं आहे. मेक द मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन लेटर्स. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन. तर पहिला ऑप्शन मला असं वाटतंय सगळे लेटर्स आलेत परंतु मीनिंगफुल वर्ड नाहीये. दुसरा ऑप्शन मध्ये थोडीशी गडबड आहे, स्कूल, तर त्याचं स्पेलिंग आपल्याला करेक्ट आलं पाहिजे. आता तिसरा ऑप्शन आहे स्कॉलर. शब्द बरोबर आहे, अर्थपूर्ण आहे, पण त्यातले काही शब्द आपल्याला दिलेल्या या बॉक्समध्ये मात्र आलेले नाहीत. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की नेमका योग्य पर्याय कोणता. बरोबर आहे तर म्हणजे आपला योग्य पर्याय 4 असं त्याचं उत्तर आहे. कळलंय? तर इतकं सोपे प्रश्न असतात परंतु आपल्याला थोडं पाठांतर आणि निरीक्षण या दोन्ही गोष्टींची आवश्यक आहे. आता तुमच्या आवडीचा प्रश्न आहे की अशी चौकट दिलेली असते आणि काही रिकाम्या जागा दिलेल्या असतात, त्यामध्ये योग्य लेटर्स घातल्यानंतर एक पुन्हा अर्थपूर्ण शब्द बनणार आहे. Fill in the missing letters to find the word with given clue. What is clue? Clue is it is the name of our national bird. आपलं नॅशनल बर्डचं नाव असलेलं हा शब्द बनला पाहिजे. त्यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट इज E and C, सेकंड इज C and E, थर्ड इज A and C, फोर्थ इज C and A. Correct? So national bird is peacock and missing letters are
ई अँड सी आणि मग आपलं असा हा पिकॉक शब्द बनतो. मुलांनो, यासाठी थोडे आपले स्पेलिंग्स पाठ असणं, आपलं वाचन असणं, निरीक्षण असणं खूप आवश्यक आहे. आणखीन एक प्रश्न मुलांनो तुमच्या आवडीचा इथे दिसतोय, पझल अर्थात शब्दकोड, की उभा आणि आडवा अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी आपल्याला इथे काही चौकटी दिसत आहेत आणि त्यासाठी ऑप्शन्स पण दिलेले असतात. प्रश्न असतो, सिलेक्ट द मिसिंग लेटर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स टू कंप्लीट द क्रॉसवर्ड पझल. सो इथे आपण ऑप्शन्स व्यवस्थित पाहणार आहोत. पहिला ऑप्शन लागतोय का? एच घातलं तर काय होईल? हँगो, हॅन, है काहीतरीच, म्हणजे नाही होऊ शकणार. दुसरा ऑप्शन घालून पाहायचा, तिसरा पण ऑप्शन वापरून पाहायचा, चौथा ऑप्शन वापरून पाहायचा आणि योग्य ऑप्शन कोणता आहे ते आपण अचूकपणे निवडायचं आहे. तर नाही, इथे आपल्याला चित्रही दिलेली आहे आणि ऑप्शन आपला आलाय एम. तर मुलांनो, आता आपण जे जे शिकलो त्यावर आधारित मी मुद्दाम तुमच्यासाठी हे वर्कशीट तयार केलंय. अर्थात सेल्फ स्टडीसाठी काही प्रश्न दिलेले आहेत. फाइंड आउट द ऑड मॅन आउट. यामध्ये जे 4 पर्याय दिलेले आहेत पैकी 3 पर्यायांशी सहसंबंध असणार आहे, रिलेशन असणारे, एक समान धागा असेल आणि चौथा पर्याय मात्र त्या गटामध्ये न बसणार असणारे. असे तुम्ही गटात न बसणारे पर्याय ओळखायचे, ते का वेगळे आहेत तेही तुम्ही समजून घ्या, त्याचंही कारण लिहा हवं तर, आणि हे सारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं वहीमध्ये लिहून काढा आणि तुमच्या मॅडमला दाखवा, सरांना दाखवा. फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 1, that is option number 1 is P, 2Y, 3D, 4Q. In all these options, what is different? तर मुलांनो, नीट निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येत आहे की ऑप्शन नंबर 1 P, the letter P is written in capital form and others are in small form. So our correct answer, proper answer is option number 1. अशा पद्धतीने तुम्ही सारे ऑप्शन्स व्यवस्थित शोधून काढा आणि वहीत लिहा. हा भाग तुम्हाला समजला असेल, काही शंका असेल तरी आपल्या शिक्षकांना विचारा आणि या विभागामध्ये मुलांनो तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवा. दरवर्षी अल्फाबेट्सवर आधारित एक तरी प्रश्न येतो आणि आपल्याला 2 गुण हमखास मिळतात. सर्वांना त्यासाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक यू.